ज्ञाना माझी ज्ञान वरिष्ठ, त्याचा अनुभव जो चोखट, तो तुझ माझी दिसे प्रकट, वैराग्य उद्भट ज्ञान गर्भा. विश्वामित्र म्हणतायत की हे रामा, जे आजपर्यंत या ब्रह्मांडामध्ये ज्ञाते झाले, जितके ज्ञाते झाले त्या सर्व ज्ञात्यामध्ये, ज्ञानी लोकांमध्ये तू सर्वांचा मुकुटमध्ये, सर्वांत असणारा श्रेष्ठ असा मुकुटमणी आहे. तुझा जो सर्व ज्ञानी लोकांचं जे काही असणार आजपर्यंतचा जो अनुभव आहे, तो अनुभव म्हणजे तो प्रत्यक्ष तू आहे. कारण ज्ञान म्हणजे फक्त ऐकून माहिती होणे आणि विज्ञान म्हणजे अनुभवाला येणे. म्हणजे आजपर्यंतच्या ज्ञात्यांना जो जो अनुभव आला, तो सर्व अनुभव म्हणजे रामा तो आहे. तो असणारा अनुभव, ते ज्ञान तुझ्यामध्ये दिसतंय. ते कसं तर प्रकट रूपामध्ये ते ज्ञान तुझ्यामध्ये दिसतंय. कारण या ठिकाणी ज्ञानी काय, योगिया ध्यानी ध्याता नातोडसी, आणि तो आम्हासी मागे पुढे. जे काही भोळे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी तू प्रकट रूपानं समोर होतोय. आणि वैराग्याचं जर बोलायचं म्हटलं तर तुझं वैराग्य अतिशय उद्भट आहे. तुझ्यासारखं वैराग्य दुसरं कोणाकडेही नाही. आणि ज्ञान म्हणशील तर तू कसा आहे, ज्ञान गर्भा म्हणजे अवताराला येण्या अगोदर, जन्माला येण्या अगोदरच ज्ञान परिपूर्णतेनं रामराया तुझ्यामध्ये भरलेलं आहे. आणि त्यामुळं तू या ठिकाणी जे काही मला विचारतोय ते फक्त म्हणजे लीनता घेऊन विचारतो आहेस. अशा प्रकारे विश्वामित्र रामरायाला बोलू लागलेला आहेत. वैराग्य जे ज्ञान गर्भ, तोची ज्ञानाचा समारंभ, वैराग्ये विन ज्ञान दुर्लभ, ते तुझ सुलभ स्वभावता. विश्वामित्र म्हणतात रामा, जे वैराग्य जे आहे ते वैराग्य आणि ज्ञान प्राप्त होणं हे कधी शक्य होतं तर वैराग्य ज्या वेळेला जीवाला, प्राण्याला वैराग्य ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेलाच असणारं हे ज्ञान मिळतं. कारण ज्ञानाचा गाभाच वैराग्य आहे. वैराग्य नसेल तर ज्ञान असून काही एक उपयोग नाही. कारण वैराग्य मिळणं, वैराग्य प्राप्त होणं हाच खरा ज्ञानाचा उत्सव आहे. किंवा म्हणले ज्ञानाचं खरं हित किंवा ज्ञानाची खरी किंमत, ज्ञानाची खरी महती वैराग्यामध्येच आहे. आणि ज्ञान हे वैराग्याशिवाय या ठिकाणी असणारं जे काही ज्ञान आहे ते एकतर पहिली गोष्ट प्राप्त होत नाही. आणि जरी समजा ज्ञान प्राप्त झालं आणि वैराग्य जर नसेल तर ते प्राप्त झालेलं ज्ञान टिकतही नाही. जसं या ठिकाणी माऊली सांगतात की वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही, या उक्तीप्रमाणे तुझं या ठिकाणी असणारं वैराग्य ही श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे विश्वामित्र रामरायाला बोलतात. जैसा शुक व्यास सुता, जन्मापासून जीवन मुक्त, तैसाची तू रघुनाथ, प्राप्त परमार्थे स्वभावे. आणि अशा प्रकारे बोलल्यानंतर एखाद्याला जर असणारी पटवून द्यायचं असेल, कुठली गोष्ट, कुठलाही मुद्दा जर एखाद्याला पटवून द्यायचा असेल तर त्यासाठी काहीतरी उदाहरण द्यावं लागतं, कुठला तरी दाखला द्यावा लागतो. त्याप्रमाणे विश्वामित्र म्हणतात रामा, जसं महर्षी व्यासांचा पुत्र असणारा शुक महर्षी हे कसे आहेत तर जन्मापासूनच जीवनमुक्त होते. कारण ब्राह्मणाचे पोर खेळाशी बिहाले या न्यायानं शुक महर्षी या असणाऱ्या जन्म मरणाच्या फेऱ्यात किंवा संसार चक्रामध्ये अडकू नये म्हणून 12 वर्षेपर्यंत आईच्या उदरामध्येच लपून राहिलेले होते. म्हणजे ते जन्मापासूनच जीवनमुक्त होते. जसं ते शुक महर्षी जीवनमुक्त होते तसाच तू रामराया जन्मतःच जीवनमुक्त आहे. आणि हा जो परमार्थ आहे, हा परमार्थ
तुला करायची गरज नाही, कारण हा परमार्थ तुला स्वतः स्वभावानं उपजताच ज्ञानी जसं म्हटलं जातं तसं हा परमार्थ स्वभावानच तुला प्राप्त झालेला आहे. त्या श्लोकाचा ज्ञानार्थ विकल्पे पावला घात, तोची गुरुवाक्ये निश्चित निज परमार्थ पावला. आता विश्वामित्रांनी रामाला उदाहरण शुकाचार्यांचं दिलं. शुक महर्षी जन्मता जीवनमुक्त होते, जन्मताच विरक्त होते, जन्मताच ज्ञानी होते, हे सगळं खरं आहे. पण पुढचा भाग असणाऱ्या विश्वामित्रांनी सांगितला, रामा ऐक म्हणले. त्या शुकाकडं इतकं ज्ञान होतं, इतकं ज्ञान होतं की त्याच्या तोडीचा जोडीचा दुसरा ज्ञानी कुणी नव्हता. पण एवढा असून सुद्धा त्या असणाऱ्या शुकाचं काय झालं तर विकल्पे पावला घात. त्या असणाऱ्या शुकांना मनामध्ये विकल्प प्राप्त झाला, द्वैत निर्माण झालं, अहंकार प्राप्त झाला. पण या ठिकाणी असणारा तोच जो काही विकल्प होता तो काय झाला, तो गुरु म्हणजे ज्या वेळेला गुरूंच्या कडून असणारं ज्ञान प्राप्त झालं, कारण गुरुशिवाय मिळालेलं ज्ञान हे काही उपयोगाचं नसतं. मग ज्या वेळेला असणाऱ्या गुरुकडून उपदेश प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं, त्यावेळेला खरा जो परमार्थ आहे, कारण भावेन देव न कळे निसंदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे, त्याप्रमाणे या शुकांना ज्या वेळेला गुरूंचं वाक्य कानामध्ये पडलं, कानी जे पेरले डोळा उगवले, त्याप्रमाणे असणारा जो काही खरा परमार्थ आहे तो शुकाचार्यांना कळाला. अशा प्रकारे विश्वामित्र या ठिकाणी रामरायाला बोलू लागलेले आहेत. आणि विश्वामित्रांचं हे बोलणं ऐकल्यानंतर रामराय काय म्हणतात, राम म्हणे ऋषी वर्या, ऐकिले वाक्य परमाचर्या, ज्ञान पावणी शुक वर्या, विकल्प धरावया काय कारण. बघा राम म्हणतात हे ऋषीवर्या, कारण खरंच श्रोता असावा तर असा विचक्षण. वक्त्यांना अर्ध्यावरती जर कुठं सोडायचा प्रयत्न केला तर लगेच त्याला सावध केलं पाहिजे, किंवा जी कथा सांगतोय ती अर्धवट सांगून जर पुढे जात असेल तर श्रोत्यांनी त्यांना या ठिकाणी वक्त्याला सावध करावं आणि मूळ पदावरती आणून सोडावं लागतं. कारण नुसतं शुकांना ज्ञान होतं आणि तरी त्याला विकल्प झाला, आणि विकल्प झाल्यानंतर गुरूंच्या वाक्यानं, गुरूंच्या असणाऱ्या ज्ञान उपदेशानं विकल्प गेला आणि परमार्थ प्राप्त झाला. नुसतं धावतं सांगितलं पण त्यातून काहीच बोध होत नाही. आणि म्हणून रामराया म्हणतात हे ऋषीव्या, तुमच्याकडून आश्चर्य वाटवा की ऐकायला मिळालं की या ठिकाणी तुम्ही काय म्हणताय, त्या असणाऱ्या शुकाचार्यांना परिपूर्ण ज्ञान होतं, ज्ञानानं परिपूर्ण झालेले शुकाचार्य होते, आणि मग एवढं ज्ञानी असणारे त्या ज्ञानी असणाऱ्या शुकाचार्यांना एवढा विकल्प झाला कशाचा, आणि विकल्प होण्याचं कारण तरी काय, ती असणारी जी काय हकीकत आहे मला सविस्तर सांगा, अशी विनंती रामराया विश्वामित्रांना करतात. त्या शुकाची समूळ कथा, मज सांगावी स्वामी नाथा, ज्ञान पोणी कल्पता, शुकाच्या चित्ता बाणली कशी. तर रामराया म्हणतात की ऋषीवर्या, त्या असणाऱ्या शुकाचार्यांना ज्ञानप्राप्ती उपजताच होती, जीवनमुक्त उपजताच होते, विरक्त होते. मग एवढं सगळं असताना त्यांना विकल्प मनामध्ये कसा काय निर्माण झाला, विकल्पता त्या असणाऱ्या शुकाचार्याच्या चित्तामध्ये काय म्हणून उत्पन्न झाली, ती असणारी जी काही शुकाचार्यांची कथा आहे ती कथा मला तुम्ही सविस्तर सांगा, अशा प्रकारे रामराया या ठिकाणी शुकाचार्यांना बोलतात. तोची विकल्प पुढती,
तोची विकल्प फुडती कैसे निमाला चित्ती कैसे पावला विश्रांती हे मज प्रती सांगावे. यासाठीच म्हटलं जातं श्रोता हा विचक्षण असावा. रामराया पुन्हा म्हणतात, पहिल्यांदा विकल्प का प्राप्त झाला ती कथा सांगा, आणि जो विकल्प त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला होता तो विकल्प नाहीसा कसा झाला, आणि अंतःकरणामधला विकल्प नाहीसा झाला की जीव या ठिकाणी सुखी समाधानी होतो, विश्रांती प्राप्त होते. मग तशा प्रकारे त्या शुकांना विकल्प कशा प्रकारे नाहीसा झाला, कशा प्रकारे त्यांच्या चित्ताचं समाधान झालं, ही कथा म्हणले तुम्ही मला सविस्तर सांगा, अशा प्रकारची विनंती रामराया विश्वामित्रांना करतात. विश्वामित्र म्हणे श्रीरामा व्यास पुत्राची ज्ञान गरिमा अगाध विचाराची महिमा नाही सीमा अनुपम्या. आता ज्या वेळेला श्रोता या ठिकाणी असणारा विचक्षण असतो, जिज्ञासू असतो, त्यावेळेला वक्त्यालाही या ठिकाणी असणारा हुरूप येतो सांगण्यासाठी. आणि मग रामरायाने असं सविस्तर कथा मला सांगा, विकल्प प्राप्त झाला का, तो गेला असा, आणि गेल्यानंतर त्याला सुख कसं प्राप्त झालं, ही सर्व कथा मला सांगा म्हटल्यानंतर विश्वामित्र म्हणू लागले, तुला सांगतो ऐक म्हणले. व्यासपुत्र असणारे जे काही शुकाचार्य आहेत ना, त्या शुकाचार्यांचा ज्ञानाचा जो काही मोठेपणा आहे, शुकाचार्यांच्या विचारांचे जे महत्व आहे, जे अगाधत्व आहे, त्या असणाऱ्या ज्ञानाला, त्या विचाराच्या महानतेला दुसरी म्हणजे या ठिकाणी असणारी सीमाच नाही. असीम असं अनंत असं ज्ञान आहे, त्याला दुसरी कुठली उपमाही देता येत नाही की शुकाचार्यासारखा ज्ञानी, शुकाचार्याचा सारखा विरक्त, या ठिकाणी असणारा शुकाचार्यासारखा जीवनमुक्त असा दुसरा कोण आहे जर म्हणायचं म्हटलं तर त्याला उपमा दुसरी कशाचीही देता येत नाही. अशा प्रकारचा असणारा तो शुकाचार्य होता. अशी कथा विश्वामित्र रामरायाला सांगू लागलेले आहेत. त्या श्री शुकाचा निज विचार त्याही विचारांचे निज सार तुझ मी सांगेन साचार सविस्तर अवधाई. आणि मग असा ज्ञानी, विरक्त, जीवनमुक्त असे असणारे जे शुकाचार्य आहेत, त्यांचा जो विचार, निज म्हणजे अंतःकरणाच्या ठिकाणी असणारा जो विचार आहे, आणि नुसता विचार नाही तर त्या विचाराचं निजसार. कारण शब्दांचं कसं असतंय, शब्दार्थ, लक्षार्थ आणि भावार्थ. आपण फक्त शब्दार्थ बघतो, पण आपल्या माऊली नाथरायांची भाषा जी आहे सगळं त्या असणारा शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर वेगळाच होतो, भावार्थ काढला तर वेगळाच होतो, लक्षार्थ काढला तर वेगळाच होतो. अशा प्रकारे या ठिकाणी असणारे त्या शुकाचार्याच्या विचारांचं जे काही निजसार होतं, निजसार म्हणजे जसं मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, म्हणजे सारासार या ठिकाणी असणारा सहज बोललेलं जरी असेल तर त्या बोलण्याच्या पाठीमागचा हेतू काय असावा, हा जो विचार असतो तोच विचार मी तुला सविस्तर रामने सांगतो. रामा तू सावधानतेने ऐक. अशा प्रकारे असणारे विश्वामित्र रामरायाला बोलू लागलेले आहेत. जन्म स्वभावे चूक मुक्त विवेक वैराग्य पूर्ण भरित तो श्री व्यासासन पुसत स्वेच्छावनात निघाला. आणि मग या ठिकाणी असणाऱ्या विश्वामित्राने रामरायांना त्या असणाऱ्या शुकाचार्याची कथा सांगायला सुरुवात केली. रामा ऐक म्हणले. अशा प्रकारचे ते असणारे शुकाचार्य ते कसे आहेत, जन्म स्वभावे शुकमुक्त, म्हणजे आपण असणार प्रत्येक जीव हा कसा आहे, बद्ध आहे.
खरं पाहिलं तर बद्ध नसतोच. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. पण तसं शुकांचं नव्हतं. शुक कसे होते तर जन्मताच या ठिकाणी मुक्त होते आणि नुसते मुक्त नव्हते तर विवेक, ज्ञान आणि वैराग्य यानं परिपूर्ण असे भरलेले ते व्यास महर्षी असणारे शुक महर्षी. त्या असणाऱ्या शुकांनी काय केलं, आपले असणारे जे पिताश्री आहेत, वडील आहेत व्यास महाराज, त्यांना न विचारता एक दिवस ते असणारे शुक महाराज स्वतःच्या इच्छेनं वनामध्ये फिरण्यासाठी निघालेले होते. आणि फिरायला निघाल्यानंतर किंवा या ठिकाणी असणारा वनभ्रमण करण्यासाठी गेलेले असताना काय घडलं पुढं सांगतो, ऐक. अशा प्रकारे असणारे विश्वामित्र रामरायाला बोलू लागलेले आहेत. शुकेन करिता पाणी ग्रहण, न घेता संन्यास ग्रहण, व्यासासी न पुसताची जाण, निघाला आपण सर्वस्व त्यागे. पहा, आता शुक वनामध्ये निघाले, पण कशा प्रकारे निघाले तर या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक जीवाला असणाऱ्या 4 आश्रमाचा या ठिकाणी स्वीकार करावाच लागतो. तरच या ठिकाणी परमार्थाची खरी प्राप्ती किंवा भगवत प्राप्ती होऊ शकते. मग या ठिकाणी असणार शुकानं काय केलेलं आहे तर पाणी ग्रहण केलेलं नाही, म्हणजे शुकांचं लग्न झालं नाही. बर लग्न नाही ती नाहीये, मग या ठिकाणी संन्यास तरी ग्रहण करायला पाहिजे, पण संन्यास पण घेतलेला नाही. आणि पुन्हा काय केलं, एक तर लग्न नाही तरी तसाच वनात निघाला. वनात जायचं असेल तर समजा प्रपंच नसेल तर संसारामध्ये नसेल तर संन्यस्त तरी व्हावं लागतं. संन्यासही घेतलेला नाही. बर हे असूनच्या असून आपले पिताश्री असणारे व्यास महर्षी त्या व्यासांना सुद्धा विचारलं नाही, म्हणजे त्यांची आज्ञा न घेता हे असणारे शुक महर्षींनी काय केलेलं आहे, आपल्या असणारा सर्व संघ परित्याग केला आणि स्वइच्छेनं वनामध्ये निघालेले आहेत. त्या शुकाची पूर्ण स्थिती देखोनी व्यासाची अति प्रीती, तेने सुखे शोका प्रती पुत्रा सक्ती दाविनला. आता मला सांगा, असा ज्ञानी वैराग्यशील जीवनमुक्त पुत्र असल्यानंतर कुठल्या पित्याला या ठिकाणी असणारा आनंद होणार नाही? असं पुत्र व्हावा ईसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. अशा प्रकारचे असणाऱ्या शुकाची पूर्ण स्थितीची अवस्था पूर्णत्वाला पावलेला आहे, ब्रह्मज्ञानी आहे, विरक्त आहे. हे पाहून व्यासांना आपल्या मुलाबद्दल अतिशय प्रेम, अतिशय आसक्ती म्हणूया आपण, आसक्ती झालेली आहे. माया या ठिकाणी असणार म्हणजे ममतेमध्ये गुंतले गेले आणि पुत्राच्या आसक्तीनं या ठिकाणी व्यास महर्षी शुकांच्या पाठीमागे धावू लागलेले आहेत. पुत्र प्राप्तीचे व्यासाची सुख, त्याचे पहावया मुख, व्यासासी अत्यंत हरिक, एगा आवश्यक सुखासी म्हणे. आता काय झालेलं आहे, व्यास महर्षींना पुत्र झाला, शुकासारखा पुत्र झाला, म्हणून व्यास महर्षींना अतिशय सुख, अतिशय आनंद झालेला आहे. पण आपल्याला माहित आहे, आपल्याला जर संतती झाली तरी एकदा त्याचं मुख पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहावंच वाटतं. किती म्हटलं तरी पुन्हा 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 आपल्या बाळाला पाहण्यामध्ये आपल्याला एक वेगळाच आनंद, वेगळंच सुख वाटत असतं. त्याचप्रमाणे व्यास महर्षींना सुद्धा आपल्याला व्यासा असणाऱ्या शुकासारखा पुत्र प्राप्त झाला या गोष्टीचं सुख होतच. आणि म्हणून त्या असणाऱ्या शुकाचं मुख, शुकाचं तोंड पाहण्यासाठी व्यासांना अतिशय आनंद होत होता, अतिशय सुख वाटत होतं. आणि म्हणून शुक असणारे व्यास महर्षी काय करतायत तर त्या शुकांना पाठीमागून हारतात. अरे बाबा शुका, अरे थांब म्हणले, इकडे माझ्याकडे ये,
इकडं ये किंवा मला सोडून जाऊ नको असं म्हणून व्यास महर्षी शुकांना हाक मारू लागले. मी शुक नव्हे एक देशी, तुम्ही सर्वभूत निवासी, हे प्रचिती यावया व्यासासी, वृक्ष त्यासी ओ देती. बघा आता ज्या वेळेला व्यासांनी शुकाला हाक मारली, हे शुका अरे थांब, मला येऊ दे किंवा मला तुझं तोंड पाहू दे, तू मला सोडून जाऊ नको, अशा प्रकारे ज्या वेळेला व्यासाने हाक मारली त्यावेळेला शुक काय म्हणतायत, कारण आपल्याला माहित आहे, समजा मला जर कोणी दिलीप म्हणून हाक मारली तर मी लगेच वळून पाहणार, कारण माझ्या या देहाला हे नाव आहे. म्हणजे जे नाव आपण देहाला ठेवतो तो मी आहे, म्हणजे ते एकच झाला, दुसरा असूच शकत नाही. तशा प्रकारे शुकांची अवस्था नाही. म्हणून शुक काय म्हणतायत, मी कसा आहे, परिचिन्न आहे, म्हणजे एक देश नाही, याच देहामध्ये फक्त शुक आहे असं नाही. सर्वा घटिरामध्ये हा देही एक, या न्यायानं किंवा अहम ब्रह्मास्मी, या सर्व ब्रह्मांडामध्ये मीच भरून उरलेलो आहे असं वाटावं, किंवा एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही असं वाटू नये, अशा प्रकारचा मी नाही. म्हणजे मी सर्वत्र भरून उरलेला आहे, सर्व भूतामध्ये व्यापक आहे, सर्वत्र राहणार आहे, याची प्रचिती किंवा याचा अनुभव व्यास महाराजांना यावा. आणि म्हणून या ठिकाणी असणार व्यासांनी शुकाला हाक मारली की शुकाने ओ देण्याऐवजी त्या वनामध्ये जे काही झाडं होती ती झाडं वेली असणाऱ्या व्यासाने हाक मारल्यावर शुकाने हाक ओ द्यायच्या अगोदर झाडं वेलीच म्हणजे शुका असणाऱ्या ओ देऊ लागलेली आहेत. व्यास बोभाये पुत्र वचनी, वृक्ष वदती प्रति वचनी, तेने व्यास सुखावणी, पुत्र गमणी उद्यत. बघा आता व्यासाने ज्या ज्या वेळेला आपल्या मुलाला शुकाला हाक मारावी, हे शुका म्हटलं की आता आपल्याला कमीत कमी शिक्षक लोकांना तरी हा अनुभव नेहमी येतो. मुलांनो म्हटलं की एक जणांना ओ देण्यापेक्षा वर्गात जेवढी बसलेत तेवढी सगळी एकदम ओ गुरुजी म्हणतात. इथं या वनामध्ये तसंच घडू लागलं. व्यासांनी ज्या वेळेला शुकाला हाक मारावी त्यावेळेला शुकानं ओ द्यायची बाजूलाच राहिली, जे झाड आहेत वृक्ष आहेत ते वृक्षच या ठिकाणी ओ देऊ लागली. आणि हे पाहिल्यानंतर शुकांना अतिशय सुख, व्यासांना अतिशय सुख वाटू लागलं, आनंद वाटू लागलं की खरंच पुत्र असावा तर म्हणले माझ्या शुकासारखा. कसा आहे, सर्वत्र भरून उरलेला आहे, तो एकटा एक माझाच आहे असं म्हणता येत नाही. आणि म्हणून पुन्हा त्या असणाऱ्या पुत्राच्या भेटीसाठी, त्याला पाहण्यासाठी, त्याच्या जवळ जाण्यासाठी व्यास महर्षी आनंदित होऊ लागले. शुका म्हणताची जाण, वृक्ष ओढीची आपण, तेने शुकाचे पूर्णपण, व्यासासी पूर्ण कळो आले. काय झालेलं आहे, ज्या वेळेला व्यासाने शुकाला हाक मारावी त्यावेळेला झाड वेलीच या ठिकाणी ओ देऊ लागले. आता हाक शुकाला मारली जाते, झाड वेली ओ देत आहेत, हे ऐकल्यानंतर व्यास महर्षी काय आपल्यासारखे नव्हते की माझे म्हातारे कोण चेष्टा करते, मी ह्याला हाक मारतो तो दुसरा ओ देतोय म्हणायला. ते प्रत्यक्ष असणारे भगवत स्वरूप असणारे व्यास महर्षी आहेत. त्या असणाऱ्या झाडांनी ओ दिलेली व्यासाने ऐकल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की हा असणारा माझा जो पुत्र आहे शुक, तो कसा आहे तर पूर्णत्वाला पावलेला आहे. तो या ठिकाणी माझा पुत्र नुसता म्हणता येत नाही, या देहामध्येच शुक आहे असं म्हणता येत नाही, तर या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक चराचरामध्ये माझा पुत्र भरून उरलेला आहे याची जाण किंवा ज्ञान व्यासांना झालेलं आहे.
ऐसे असता ऐसे असता पूर्णपणा त्या माझी विकल्पाचे विंधन मुख्यत्वे स्त्रीय वाक्याचे श्रवण तेने विकल्प पूर्ण शुकासी. आणि विश्वामित्र रामरायाला सांगतात, रामा ऐक म्हणले. आता शुकाचं पूर्णत्व कशा प्रकारचं आहे, शुकाचं वैराग्य कसं आहे, शुकाचं ज्ञान कसं आहे, शुक कशा प्रकारे जीवनमुक्त आहेत, हे सविस्तर तुला मी सांगितलं. मग अशा प्रकारे पूर्णपणाला पोचलेला शुक अशा पूर्ण ज्ञानी असणाऱ्या ज्ञानी पुरुषामध्ये अचानकच विकल्प कसा काय आला असं तुला वाटल. तर विकल्पाचं मुख्य कारण काय आहे माहित आहे का म्हणले, रामा ऐक. कारण आपल्याला प्रत्येकाला येणारा अनुभव आहे. आपल्याला माहित आहे, दोन सख्खे भाऊ जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ती एक विचारानं एक मतानं राहतात. एकमेकाला जरा जरी दुखलं खुपलं तरी वेदना दुसऱ्याला जाणवतात. पण कुठपर्यंत, जोवरी रे जोवरी पाहिली नाही नोवरी, जोपर्यंत बायको येत नाही तोपर्यंत सुखानं आनंदानं असत. पण ज्या वेळेला बायकांचे शब्द कानावरती पडतात त्यावेळपासून पुन्हा विकल्प मनामध्ये यायला सुरुवात होतं. मग या ठिकाणी असणार काय, सगळे आपले असणारे जवळचे सुद्धा सोडले जातात. म्हणजेच विकल्प द्वैत उत्पन्न होतं. मग त्याचप्रमाणे या शुकांच्या कानावरती म्हणजे स्त्रियांचं वाक्य कानावरती पडलं आणि स्त्रियांचं बोलणं कानावरती पडल्यामुळं एवढा परिपूर्ण असणारा शुक या ठिकाणी विकल्पानं परिपूर्ण झाला. अशा प्रकारे असणारे विश्वामित्र रामरायाला बोलू लागलेले आहेत. शुके स्त्रिया नाही देखिल्या दृष्टी नाही स्त्रियांची घेतली भेटी त्यांची अन्योन्योक्यैकता गोष्टी विकल्प पोटी शुकाच्या. या ठिकाणी विश्वामित्र रामरायाला म्हणतात, रामा आता शुकाचं वैराग्य कसं होतं तुला सांगतो ऐक म्हणले. या शुकांनी आजपर्यंत स्त्रिया आपल्या नजरेनं पाहिलेल्या नव्हत्या. स्त्री कशाला म्हणतात, स्त्री कशी असते हे पाहिलेलं नाही. कधी स्त्रियांची त्याची भेट झालेली नव्हती. म्हणजे स्त्रियापासून इतका अनभिज्ञ असणारा, अजान असणारा शुक आणि अशा असणाऱ्या स्त्रियांची अन्योक्ती, म्हणजे स्त्रिया काही शुकाशी बोलल्या नव्हत्या. दुसऱ्या माणसाला बोलत असताना ते बोलणं शुकाने ऐकलं आणि दुसऱ्याला बोलत असलेलं बोलणं शुकानं ऐकलं. तेवढं ऐकण्यामुळं शुकाचार्याच्या मनामध्ये या ठिकाणी असणारा विकल्प प्राप्त झाला, विकल्प उत्पन्न झाला. अशा प्रकारे असणारे विश्वामित्र रामरायाला सांगू लागलेले आहेत. प्रमदा परमार्थ पुसो आलोई हे गुरुत्वा भूली पडली प्रमदा केवळ प्रमदा निघाली प्रमदा केवळ प्रमादी घाली तिचे बोली विकल्प. पहा आता ही ओवी नाथरायाने तुम्हा सारख्या असणाऱ्या रामभक्तांसाठी किंवा साधकांसाठी किंवा असणाऱ्या प्रापंचिक जीवासाठी घातलेली आहे. कारण ये स्त्री जर समजा परमार्थ विचारण्यासाठी म्हणजे भगवत भक्ती करण्यासाठी जरी मार्ग विचारायला किंवा या ठिकाणी अनुभव विचारायला जरी आली तरी सुद्धा काय, ज्या स्त्रीमुळं काम निर्माण होतो, मनामध्ये कामभावना उत्पन्न होते, अशा स्त्रियांना पाहिल्यानं तर गुरुला सुद्धा या ठिकाणी असणार काय होतं, तर भूल पडते की मी गुरु आहे, मी एक ज्ञाता आहे, याची भूल गुरुला सुद्धा पडते. अशा प्रकारचं प्रमाद म्हणजे काम उत्पन्न करणारी, द्वैत उत्पन्न करणारी, विकल्प उत्पन्न करणारी अशा प्रकारची प्रमदा
ही असणारी स्त्री असते. आणि म्हणून सहज जरी एखाद्या असणाऱ्या स्त्रीचं बोलणं कानावर पडलं तर त्या बोलण्यानंही या ठिकाणी असणाऱ्या पुरुषाच्या किंवा जीवाच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो. बघा, मी बया सहजच म्हणली होती, मला काय म्हणायचं नव्हतं आणि मला काय बाई त्यातलं माहित नव्हतं, मी सहज मला ह्याच्याकडनं ऐकाय मिळलं, मी सहज तुम्हाला बोलायला गेले म्हणताना तर सहजच म्हटलं जातं. सहज शब्द 50 वेळा वापरला जातो, पण त्या सहज म्हणण्यातच या ठिकाणी असणारा प्रत्येक जीवाच्या मनामध्ये नाही त्या प्रकारचा भ्रम उत्पन्न होतो. नातराया तुम्हा आम्हासाठी सांगतात. प्रमदाप्रति परमार्थू हा गुरुत्वाती अनर्थू वा. त्या अनर्थाचा आघातू श्री शुकांतू विकल्पू. आता जे जे स्वतःला गुरु म्हणून घेतायत का नाही त्यांच्यासाठी खरी तरी नातरायाने ओवी घातलेली आहे. या ठिकाणी असणारा जो कोणी गुरु स्त्रीला उपदेश करतोय त्यानं अतिशय सावध राहून उपदेश करावा. उपदेश करू नका असं नातरायाने म्हटलेलं नाहीये, पण अशा स्त्रियांना परमार्थ सांगणं हा त्या गुरुला सुद्धा अनर्थाचा ठरू शकतो. कारण आपण बघतो आजकाल तर काय बोलायची गरज राहील ना, रोज आपण त्याच प्रकारच्या बातम्या आणि वाचतोय आणि ऐकतोय की आमचे गुरु आहेत, मग गुरूंना भेटलं म्हणून काय झालं, असं झालं. पण त्या अशा स्त्रियांना, ज्या विकल्प उत्पन्न करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, परमार्थ गुरुत्वाचा ती अनर्थ त्या अनर्था अति घात तो श्री शुकांत असे नांदत सावकाश. पहा, परमार्थ गुरुत्वाचा अति अनर्थ नातरायाने स्पष्ट शब्दात सांगतायत की परमार्थामध्ये गुरु होणं एवढं सोपं नाहीये. आणि आजकाल तर त्याचं पेव फुटलेलं आहे. प्रत्येक जण स्वतःला गुरुच समजतोय. कारण जो स्वतःला गुरु म्हणून घेतो त्याच्याकडे म्हणले अनर्थ आल्याशिवाय राहतच नाही. कारण मी एकच ज्ञानी आहे हा अहंकार होतो. मला कळतं म्हणून मला त्यांनी विचारलं, मला माहित होतं म्हणून मी त्याला सांगितलं. हा म्हणजे विकल्प किंवा भ्रम हा असणारा काय अहंकार उत्पन्न होतो. आणि म्हणून नातराया म्हणतात परमार्थ गुरुत्वाचा अति अनर्थ. परमार्थामध्ये गुरुत्व मोठेपण घेणं कधीही उपयोगाचं नाहीये. आणि तोच असणारा अनर्थ, त्या अनर्थाचाच घात या असणाऱ्या शुकाचार्यामध्ये नांदत होता, राहत होता. कारण शुकाचार्य तसं पाहिलं तर जीवनमुक्त आहेत, विरक्त आहेत, ज्ञानी आहेत, या ठिकाणी वैराग्य आहे. एवढं सगळं असून सुद्धा फक्त त्या स्त्रियांचं बोलणं ऐकल्यामुळं तो विकल्प म्हणले अगदी आनंदानं या असणाऱ्या शुकाच्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला राहिलेला आहे. सिद्ध सरोवरा प्रती नग्न अप्सरा स्नान करीती शुक जाता आत्मस्थिती त्या स्वईच्या खेळती निर्लज्ज. मग आता त्या कोण स्त्रिया, काय स्त्रियांचं बोलणं शुकानं ऐकलं, कुठल्या बोलण्याचा परिणाम शुकावरती झाला याची माहिती विश्वामित्र रामरायाला देऊ लागले. रामा ऐक म्हणले, काय झालं शुकानं, काय स्त्रियांचं बोलणं ऐकलं होतं तुला सांगतो, ऐक म्हणले. एका सिद्ध अशा सरोवरामध्ये
काही अप्सरा या ठिकाणी असणार काय स्नान करत होत्या, आणि त्या स्नान करत होत्या तर कशा निर्वस्त्र होऊन स्नान करत होत्या. आणि शुक कसे आहेत, तर शुक या ठिकाणी ब्रह्मरूप झालेले आहेत. ब्रह्मरूप झाल्या असल्यामुळं द्वैत हे त्यांच्या जवळ नव्हतं. असो कोठे तो आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, अशी अवस्था होती. किंवा मी पुरुष आहे, समोर स्त्री आहे, किंवा समोर पुरुष आहे, मी स्त्री आहे, हा भेदच, स्त्री पुरुष हा भेदच शुकाचार्याच्या मध्ये नव्हता. आणि ती अवस्था या असणाऱ्या अप्सरांना माहित होती. आणि त्यामुळं ब्रह्मस्थितीला पावलेलं शुक आपल्या जवळून जातोय, तरी सुद्धा त्या असणाऱ्या अप्सरांनी काय केलं, तर त्या काय असणाऱ्या त्या शोकाला लाजलेल्या नाहीयेत. अगदी स्वेच्छेनं स्वानंदानं जसं पहिलं त्या असणाऱ्या सरोवरामध्ये स्नान करत होत्या निर्वस्त्र होऊन, तशाही अवस्थेत त्या आनंदानं त्या ठिकाणी जलक्रीडा करत होत्या. व्यास येता देखती अप्सरा तिसलज्ज होती, एकी वस्त्र अडकारिती एकी बैसती उदकात. बघा आता शुक तरुण आहेत, ते तळ्याच्या काठावरून चाललेले आहेत अप्सरा आणि शुकाच्या पाठीमागून ज्या वेळेला असणारे व्यास महर्षी आले. आता व्यासांचं वय मला तरी सांगता येणार नाही, अनादी आहेत ते. त्यामुळं व्यासांना पाहिल्यानंतर मात्र या अप्सरा लाजल्या गेल्या. आणि लाजल्यानंतर त्यांनी काय केलं, कुणी असणारं वस्त्र आपल्या असणाऱ्या शरीराच्या आड केलेलं आहे, तर काहींनी काय केलं, तर त्या पाण्यामध्ये तशाच लपून राहिलेल्या आहेत. पण जेणेकरून आपल्या असणाऱ्या निर्वस्त्र शरीरावर व्यासांची दृष्टी पडणार नाही, यासाठी त्या खटपट करू लागलेल्या आहेत. आणि हे ज्या वेळेला व्यासांनी पाहिलं गेलं, त्यावेळेला पुढं काय झालेलं आहे, शुक तरुणा नग्न गती जाता अप्सरान लाजती, मी वृद्ध याचे आजचे स्थिती मज का लाजती देवागना. आता इथं काय वेळेला अशी शंका येऊ शकते की व्यास महर्षी असं कस काय म्हणू लागले. कारण जे व्यास शुकाचे पिताश्री आहेत, शुकाचं एवढं ज्ञान आहे, शुक ब्रह्मस्थितीला पोहोचलेले आहेत, मग त्यांचे वडील काय कमी असतील का हो. पण कसं आहे, तुम्हा आम्हाला समजावून अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी. शुक महाराज गेले पण स्त्रिया लाजल्या नाहीत, आणि व्यासांना पाहिल्यानंतर लाजल्या. हे व्यासांनी पाहिलं आणि व्यास मनामध्ये विचार करू लागले, माझा मुलगा असणारा शुक हा तरुण आहे, तो जवळून गेला. बरं तसं पाहिलं तर शुकही नग्नच, स्त्रियाही नग्नच होत्या, तरी त्या लाजल्या नाहीत. त्या न लाजता या ठिकाणी जलक्रीडा करतायत. आणि मी काय तर मी म्हातारा माणूस आहे म्हणले. तसं पाहायला गेलं तर या अप्सराच्या आज्याच्या वयाचा मी आहे. खर तर लाजायला कोणाला पाहिजे होतं स्त्रियांनी, जो तरुण असणारा शुक समोरून चाललाय त्याला लाजायला पाहिजे होतं. त्याला लाजल्या नाहीत, आणि माझ्यासारख्या वृद्धाला, माझ्यासारख्या आज्याच्या वयाच्या म्हाताऱ्याला ह्या असणाऱ्या अप्सरा का म्हणून लाजल्या असतील, अशा प्रकारचा विचार व्यास महर्षी करतात. माईक बंद आहे. मोहिनी माईक बंद आहे. शुकाचे ठाई त्याची आसक्ती, त्याची निर्लज्जा अवयव दाविती, मी वृद्ध नावडे चित्ती, याला गिलाजती सर्वागणा. बघा, मन चिंती ते वैरी ना चिंती.
कारण आपल्याच मनामध्ये नाना प्रकारचे विचार येत असतात. अनेक बुद्धीचे तरंग पालटते, नाना पालटते रंग. नाना प्रकारचे विचार आपापल्याच मनामध्ये येत असतात. व्यास महर्षी या ठिकाणी विचार करतायत, मला असं वाटतं त्या अप्सरांची आसक्ती असावी शुकाबद्दल. शुक तरुण आहे, त्याच्याबद्दल असूया किंवा आसक्ती त्या अप्सरांच्या अंतःकरणामध्ये असेल, आणि म्हणून त्या शुकाला न लाजता आपले शरीर म्हणले नग्न शरीर शुकाला दाखवतायत. आणि मी कसा आहे, त्यांच्या आज्याचा वयाचा आहे, म्हातारा माणूस आहे मी, आणि मी त्यांना आवडत नाही. कारण आपण बघतो तरुण मुलं असो अथवा मुली असो, म्हातारा माणूस जवळ आलं, काही जरी नाही बोललं तरी त्यांना ते वाईट पण वाटतं, लाज पण वाटते. हे म्हातारं काय म्हणून इथं आला असेल, सहजच मनामध्ये विचार येऊन जातो. तशा प्रकारे या ठिकाणी व्यास महर्षी म्हणतायत, मी एक म्हातारा आहे म्हणून त्यांना आवडत नाही, आणि त्यांना आवडत नाही म्हणून ह्या अप्सरा म्हणले मला बघून लाजल्या की काय, अशा प्रकारचा विचार व्यास महर्षींच्या मनामध्ये आलेला आहे. हा अप्सरांचा भाव, हे त्यांची पासे पुसो जाओ. हा व्यासाचा अभिप्राव, तो प्रश्न पर्यावर्य पुसत. पहा, हा अप्सरांचा भाव. व्यासांना काय वाटलं होतं, शुक तरुण आहे, तो त्यांना आवडत असेल म्हणून त्याला लाजल्या नाहीत. मी वृद्ध आहे, मी आवडत नाही म्हणून लाजले असतील. मग हे माझ्या मनामध्ये जो विचार आहे तोच भाव त्या अप्सरांचा आहे की नाही काय कोणास ठाऊक. आणि मग या ठिकाणी खरं की खोटं विचारलंच पाहिजे. मग दुसऱ्याला विचारून उपयोग आहे का? विचारलं कुणाला पाहिजे, तर त्या अप्सरांनाच. आणि म्हणून त्या अप्सरांना विचारायचं हा विचार असणाऱ्या व्यासांच्या मनामध्ये आला, आणि व्यास महर्षी त्या अप्सरांच्या जवळ आले आणि अप्सरांना तोच प्रश्न विचारू लागले. काय विचारतात? श्री शुकासिका नाही लाजल्या ती, मज लाजल्या ती कोण्या अर्थी, हे परम प्रमाण निश्चितार्थी, माझी प्रश्नोक्ती सांगावी. बघा, नाही भीड बारण तुका म्हणे साना थोर. कुठलाही मागचा पुढचा विचार, काहीही कसलीही शंका मनामध्ये न ठेवता व्यासांनी त्या अप्सरांना स्पष्ट शब्दामध्ये विचारलं की बाईनो, शुक तुमच्या जवळून गेला, तसं पाहिलं तर शुकही नग्न अवस्थेतच, तुम्हीही नग्न अवस्थेतच. मग त्या शुकांना तुम्ही लाजला नाहीत. तो तरुण असून त्याला लाजला नाहीत. मी वृद्ध आहे आणि मी वृद्ध असून मला लाजला. मग हे मला लाजायचं काय कारण, कुठला अर्थ, तुमच्या मनामध्ये काय विचार होता, कशा पाय तुम्ही मला या ठिकाणी लाजल्या आणि शुकाला लाजल्या नाहीत, हे मला तुम्ही सविस्तर सांगा. आणि नुसतं नाही, परम प्रमाण निश्चितार्थी, प्रमाणासहित, जसं प्रश्नपत्रिकेत असतंय संदर्भासह स्पष्टीकरण. नुसतं नाही बयान सहज बयान असंच बया असं नाही म्हणले, मला ते सविस्तर प्रमाणासहित तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अशा प्रकारे व्यास महर्षी त्या असणाऱ्या अप्सरांना बोलू लागलेले आहेत. आणि ही कथा असणारे विश्वामित्र रामरायांना सांगतायत. ऐकोणी व्यासाची प्रश्नोक्ती, हा सोणी अप्सरा बोलती, जैसी त्याचे अंतर वृत्ती, तैसे त्या प्रती वर्तो आम्ही. पहा, व्यासांचा हा असणारा प्रश्न अप्सरांनी ऐकला, आणि ऐकल्यानंतर अप्सरा हसू लागलेल्या आहेत. आणि हसून म्हणतात, व्यास महर्षी, कसं असतंय, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आणि आवरित आहे परी आवरेना. जशी ज्याची अंतर्वृत्ती आहे ना, ते आम्हाला कळतं. कोणाच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे, कोणाच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहे,
तो आम्हाला समजतो. मग जशी ज्याची अंतर्वृत्ती आहे ना त्या पद्धतीने आम्ही वर्तन करतो. तुमच्या मनामध्ये जो विचार आहे तो आम्हाला कळला आणि म्हणून आम्ही तुम्हाला लाजलो. अशा प्रकारे ते असणाऱ्या अप्सरा व्यास महर्षींना बोलू लागलेले आहेत. मुने तुझे ज्ञान भेदानुवृत्ती, शुकासी सदा अभेद गती, अभेदी लाजेची अप्राप्ती, भेदा प्राप्ती सलज्ज. अप्सरा बोलू लागलेल्या आहेत व्यास महर्षींना. मुनी ऐका म्हणले, तुम्ही ज्ञानी आहात, ब्रह्मज्ञानी आहात, तुमचं ज्ञान आगाध आहे. पण तुमचं ज्ञान कसं आहे तर भेदानुवृत्ती, तुमच्या ज्ञानामध्ये भेद आहे म्हणले. तुम्हाला या ठिकाणी असणारा मनामध्ये द्वैत आहे आणि जे सुख आहेत ते सुख कसे आहेत, सदा अभेद गती. या ठिकाणी असणार सुखाच्या अंतःकरणामध्ये कसलाही भेद नाहीये. कधी त्यांच्या मनामध्ये द्वैत आलेलं नाही. स्त्री पुरुष हाच भेद ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही, तिथं बाकीचे दुसरे भेद कसे येणार आहेत. आणि मग लाज कुठं असावी? लाज परक्यासाठी असते. माणूस लाजतो कोणा, सहज आपण म्हणतो चार माणसं काय म्हणतील ह्याची तर लाज बाळग की, म्हणजे परक्यासाठी. जे आपलं अंतःकरणाचं जवळच असतं, म्हणजे जिथं द्वैत नाही, दुजा भाव जिथं नाही तिथं लाजायची गरज पडत नाही. मग लाजायची गरज कुठं असते? भेदाच्या, म्हणजे जिथं द्वैत आहे द्वैताच्या ठिकाणी लाज बाळगावी लागते. अभेद स्थिती जिथं आहे तिथं लाजायची काही एक गरज नाही. अशा प्रकारे त्या असणाऱ्या अप्सरा असणाऱ्या व्यास महर्षींना बोलू लागलेले आहेत. थांबा काका 2 मिनिटं. ठीक आहे. शुक अभेद कैसा कळला, माझा भेद कोठे देखिला, जेव्हा लज्जेचा प्रश्न केला, तेनेची दाविला भेद तुझा. पहा अप्सरा पुढं असणाऱ्या व्यासांना म्हणू लागलेले आहेत की मुनी, तुम्ही पुन्हा असं विचारसाल की शुक अद्वैत आहे, शुकाजवळ द्वैत नाही आहे, तो अभेद आहे, आणि मी माझ्यामध्ये द्वैत आहे, माझ्याजवळ भेद आहे, ते तुम्हाला कुठं दिसला? असं जर तुम्ही विचाराल ना तर तुम्ही विचारायच्या अगोदरच तुम्हाला सांगतो, कारण न सांगता कळू येते अंतर. तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे ते आम्हाला अगोदरच कळलंय म्हणले. तुम्ही विचारूच नका, विचारायच्या अगोदरच सांगतो. अहो, जेव्हा तुम्ही आम्हाला लाजण्याचा प्रश्न विचारला ना की त्याला लाजला नाही तर मला का लाजला, म्हणजे तो आणि मी हा भेद तुमच्या जवळ आहे हे आम्हाला तिथंच ओळखू आलं. म्हणजे तो असणारा सुख माझा मुलगा म्हणजे तो वेगळा आहे आणि मी व्यास मी वेगळा आहे, हे द्वैत दुजा भाव तुमच्या जवळ दिसला गेला, तिथंच म्हणले तुमच्या जवळ भेद आहे हे आम्हाला कळून आलं. अशा प्रकारे अप्सरा व्यासांना बोलू लागल्या. तुझा स्त्री पुरुष भेदा व्यक्ती, या लागी तू केली प्रश्नोक्ती, शुकाची सूक्ष्म भेद गती, स्त्री पुरुष व्यक्ती देखेना. अप्सरा म्हणतायत मुनिवर्या, तुमच्या जवळ भेद आहे. कुठला भेद आहे? तर मी पुरुष आहे आणि समोर त्या असणाऱ्या सरोवरामध्ये ज्या अप्सरा आहेत त्या अप्सरा म्हणजे त्या स्त्री आहेत. म्हणजे स्त्री आणि पुरुष हा भेद तुमच्या जवळ आहे आणि हा भेद तुमच्या जवळ असल्यामुळे, हे द्वैत तुमच्या जवळ असल्यामुळं
तुम्ही आम्हाला ह्या लाजण्याचा प्रश्न विचारला. जर तुमच्या जवळ भेदच नसता तर आम्हीही तुम्हाला लाजलो नसतो आणि तुम्हीही आम्हाला प्रश्न विचारला नसता. पण तुमच्यात आणि शुकामध्ये हाच एक मोठा फरक आहे की सुखाची असणारी जी काय अभेद गती आहे, अद्वैत गती आहे, ती कशी आहे, अतिशय सूक्ष्म आहे. मी आणि तो हे वेगळा द्वैत भाव तर नाहीच नाही, पण स्त्री आणि पुरुष याचाही भेद म्हणले सुखानं कधी मानला नाही, जाणला नाही, किंवा त्यांना तो माहीतही नाही. इतकं ते निस्पृह आणि या ठिकाणी असणार अभेद्य स्थितीला, अद्वैत स्थितीला शुक महर्षी पोचलेले आहेत. अशा प्रकारे ते असणाऱ्या अप्सरा, असणाऱ्या व्यासांना बोलू लागलेले आहेत. ऐसे ऐकता स्त्रियांचे वचन, मी ज्ञाता व्यास अज्ञान, ऐसा शुकासी ज्ञानाभिमान, हृदयी संपूर्ण प्रविष्टला. माऊली सांगतात, नवल अहंकाराची गोठीन विशेष न लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आता तसं पाहिलं तर सुखाचं ज्ञान कमी होतं का हो? जिथं विश्वामित्रासारख्यानी, वशिष्ठासारख्यानी, स्वतः व्यासाधिकांनी सुखाचार्याच्या ज्ञानाच्या, वैराग्याच्या, जीवनमुक्ततेचं कौतुक करावं, एवढा ज्ञानी असणारे शुक. पण ज्या वेळेला या अप्सरांचं बोलणं ऐकलं की शुक हा अद्वैत जाणतो आहे आणि व्यासांकडे द्वैत आहे, हे शब्द ज्या वेळेला असणाऱ्या शुकाने ऐकलं गेलं, त्यावेळेला शुकाला अभिमान झाला. आणि तो अभिमान कशाचा? ज्ञानाचा. काय अभिमान झाला? तर मी एक ज्ञानी आहे, मी मुक्त आहे, माझ्या जवळ द्वैत नाही, आणि माझे पिताश्री असणारे व्यास हे अज्ञान आहेत. म्हणजे आजही तेच घडतं बघा. सहज माणूस बोलतो, आमच्या म्हाताऱ्याला काय कळत नाही, मी होतो म्हणून जमलं, नाही तर आमच्या वडिलाच्यानं काही जमलं नसतं. तीच अवस्था या ठिकाणी शुकांची झालेली आहे. शुकांना आपल्या ज्ञानाचा अभिमान झाला की माझ्या वडिलांपेक्षा मी ज्ञानी आहे, बाप से बेटा सवाई, मला माझ्या पिताश्रींपेक्षा ज्ञान आहे, मी या ठिकाणी असणारा अद्वैत जाणतो, मी अद्वैतावरती स्वार झालेलो आहे, माझ्याकडं ज्ञान भरपूर आहे, मी जीवनमुक्त आहे, मी वैराग्यशील आहे. हा मी या ठिकाणी असणाऱ्या शुकांच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि काय होत असतं, तिळबळी जरी होय अभिमान, आणि मेरू तो समान भार देवा. भक्ताला जर अभिमान झाला तर तो भगवंतालाच पटत नाही. मग त्या अभिमानाचा नाश करण्यासाठी, आणि म्हणूनच आपल्याला नामदेवरायांनी सांगितलेलं आहे बघा, अहंकाराचा वारा न लागोत राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी. म्हणजे आपली अवस्था याच्यापेक्षा वेगळी नसती महाराज. दीड ओवी आपल्याला नीट कळत नाही तरी सुद्धा मी म्हणतो माझ्यासारखं कोणाला जमत नाही, मग ह्या असणार अमक्या ठिकाणच्या वव्या माझ्यासाठी राखून ठेवा, त्या वव्यांना मी फक्त बोलतो, मला दुसरीकडे बसायला नको. का तर माझ्यासारखं दुसऱ्याला कोणाला जमत नाही. अशा प्रकारचा अहंकार जिथं सुखासारख्याना अहंकार होतो, तिथं आपल्यासारख्या अज्ञानी जीवाची काय अवस्था होईल? बाप स्त्री वाक्याची ख्याती, ब्रह्मज्ञानाची केली शांती, विकल्प वाढविलाची ती, उठली स्फूर्ती मी ज्ञाता. बाप स्त्री वाक्याची ख्याती आणि ब्रह्मज्ञानाची केली शांती. आता मीडियावर आपल्याला नेहमी एक वाक्य किंवा तो विनोद ऐकायला, पाहायला, वाचायला मिळतो बघा. किती जरी नवरा शिकलेला असला, एकदा का बायकोनं जर म्हणलं ना तुम्हाला काही कळत नाही, नवऱ्यानं पुढे अक्कल चालवायची नाही.
खरंच कळत नाही हे सिद्ध होतं म्हणायचं. कारण बाप स्त्री वाक्याची ख्यातीन ब्रह्मज्ञानाची केली शांत. जिथं शुकासारख्या ब्रह्मज्ञानाची अवस्था ही झाली की खरंच मी शहाणा, माझ्या एवढं कोणालाच कळत नाही, हा विकल्प, हा भ्रम या ठिकाणी असणारा वाढवला. कुणी वाढवला? स्त्रियांनी वाढवला शब्द वापरला नाही नाथरायाने. स्त्री वाक्याची ख्याती सहजच त्या स्त्रिया बोलल्या होत्या. बरं बोलल्या कोणाला होत्या? काय शुकाला बोलल्या होत्या का? महाराज खरंच तुम्ही लय ज्ञानी आहे, तुम्ही लय हुशार आहे, तुमच्यासारखं दुसरं कोणाला जमतच नाही, असलं त्या काय बोललेल्या होत्या का? त्या बोलल्या कोणाला? व्यासांना. ऐकलं शुकाने आणि ते ऐकून सुद्धा मनामध्ये इतका विकल्प चढला की जे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं होतं ते सगळं या ठिकाणी मातीमोल ठरलं. होतो पंडित महाज्ञानी परी झाली सर्व गर्वामध्ये हानी, अशी अवस्था या असणाऱ्या शुकांची झाली. आणि अंतःकरणामध्ये एक स्फूर्ती झाली. कुठली? अहंकाराची स्फूर्ती झाली की या जगामध्ये माझ्यासारखा ज्ञाता ज्ञानी दुसरा कुणीच नाही. कारण आपल्याला माहित आहे व्यासाने एवढं ज्ञान, भगवंतानंतर व्यासा एवढं ज्ञान कुणाकडे असेल? भगवंता एवढं ज्ञान दुसरं कुणाकडं? तर फक्त व्यासांकडं. आणि मग व्यासांपेक्षा मी ज्ञानी म्हणजे माझ्या एवढा ज्ञानी दुसरा कुणीच नाही. अशा प्रकारचा भ्रम, अशा प्रकारचा अहंकार शुकांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला. मी ज्ञाता तो अज्ञान, ऐसे जेते स्फुरे स्फुरण, तेथून पाळे ब्रह्म ज्ञान, ज्ञानाभिमान उरे देही. नात्र्या खास तुम्हामासाठी ही ओवी टाकतायत. प्रत्येकाने या ओवीचा असणारा खोल स्वतःसाठी विचार करावा, दुसऱ्याला सांगण्यासाठी तर अजिबात करू नये. मी ज्ञाता तो अज्ञान, ऐसे जेते स्फुरे स्फुरण, तेथोनी पळे ब्रह्मज्ञान, ज्ञानाभिमान उरे देही. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी लय शहाणा आहे आणि तो समोरचा आहे ना त्याला माझ्या इतकं कळत नाही, तो अज्ञानी आहे, तो मूर्ख आहे. असा विचार ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये येतो त्यावेळेला होतं काय? तर आपल्या जवळ किती जरी ज्ञान असलं, मग प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झालेलं असलं तर ते ब्रह्मज्ञान तिथं राहत नाही. ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी थांबत नाही. जवळ असणारं ब्रह्मज्ञान आपोआप नाहीसं होतं. आणि मग उरतं काय? तर ज्ञानाभिमान उरे देही. आपल्याला वाटतं माझ्याकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान नुसतं कसं आहे? ज्ञान असून उपयोग नसतो. कारण विज्ञान पाहिजे म्हणजे ज्ञान, माहिती असून उपयोग नाही, त्याचा अनुभव यावा लागतो. मग ज्ञानाचा नुसता अहंकार शिल्लक राहतो, अभिमान राहतो. मी एवढा ज्ञानी आहे, मी इतकं असणार ग्रंथ वाचन केलं, मी एवढं पाठांतर केलं, इतक्या वाऱ्या करतो, एवढं करतो, हे नुसतं सांगायसाठी अहंकार या ठिकाणी शिल्लक राहतो. अशा प्रकारे नाथराया तुम्हा आम्हासाठी बोलतात. हिंग पडताची रांजणी, गोडवणी होय हिंगवणी, तेवी विकल्प प्रवेशता ज्ञानी, ज्ञानाभिमानी उडे ज्ञान. नाथराया दृष्टांत देऊन सांगतात की अगदी मधुर गोड असं रसाचा असणारा रांजण भरलेला असावा, किंवा मधुर शांत शीतळ पाण्याने भरलेला रांजण असावा. प्याल्यानंतर ते पाणी पिणाराच या ठिकाणी असणारं मन शांत व्हावं, आत्मा तृप्त व्हावा, असं शीतळ शांत पाण्यानं भरलेला रांजण आहे. आणि अशा त्या रांजणामध्ये जर चुकून कुणी हिंग टाकला तर तो हिंग त्यामध्ये पडल्यानंतर ते पाणी प्यायला शिल्लक राहतं का? बरं राहतं का? बरं पाणीच आहे ना ते. काय पाणी गेलं का कुठून? तिथून काय पाणी दुसरीकडे गेलं का? पाणी आहेच ना. पण ते पाणी जसं पिण्यायोग्य राहत नाही, तशा प्रकारे ज्ञानाच्या अंतःकरणामध्ये जर अहंकारानं जर प्रवेश केला, विकल्पानं, भेदानं, भ्रमानं जर प्रवेश केला
तर ज्ञान नाहीच होत, फक्त शिल्लक राहतं काय, ज्ञानाचा अभिमान शिल्लक राहतो. अशा प्रकारे या ठिकाणी नाथराय सांगतात. दुग्धी काजीचा थेंबू पडे, तेने दुग्धाचे होती कवडे, ते विज्ञानी विकल्प वाडे, ते ज्ञान उडे ज्ञानाभिमाने. व दुसरा दृष्टांत या ठिकाणी नाथराय देतात की या ठिकाणी असणारा दुधानं भरलेला डेरा आहे, दुधानं भरलेलं भांड आहे, आणि त्या भांड्यामध्ये चुकून कांजीचा म्हणले या ठिकाणी असणार थेंब पडला. कांजी म्हणजे आपल्याकडं आंबील म्हणतो, जे आंबवलेलं असतंय पीठ, आंबट असतंय. मग अशा कांजीचा थेंब जर त्या दुधाच्या भांड्यामध्ये पडला तर पुन्हा ते दूध पिण्यायोग्य शिल्लक राहतं का? तर ते दूध नासून बसतं, कवडे होते. कवडे म्हणजे दूध नासलं जातं, ते पुन्हा पिण्यायोग्य राहत नाही. तशा प्रकारे जर एकदा अहंकार जर ज्ञानाच्या अंतःकरणामध्ये विकल्प जर वाढी लागला तर त्याच क्षणाला त्याच्याकडे असणारं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान क्षणार्धामध्ये म्हणले नाहीस होत आहे. सावध काणक बीज खाय, तू क्षणार्धे भ्रमित होय, देवी विकल्पाचा अन्वय, ज्ञाता होय ज्ञानाभिमानू. तिसरा दृष्टांत नाथरायाने सांगितला. सावध असणारा म्हणजे आपल्यासारखा शांत सावध असणारा, जागृत असणारा असणाऱ्या एखाद्या माणसानं जर चुकून समजा धोत्र्याचं फळ खाल्लं, धोत्र्याचं बी खाल्लं, तर काय होतो, तो क्षणार्धे भ्रमित होय. जाऊ द्या, धोत्र्याचं बी बाजूला राहू द्या, बसल्या जाग्यावर जर समजा गांजा वाढला तर तो काय बडबडल, काय बोलल हे कुणी सांगू शकत नाही. म्हणजे कशामुळे झालं, तर ढेकणाचे संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. काय झालं तर हे असणार कनकबीज धोत्र्याचं फळ खाण्यामुळं सावध असणारा सुद्धा वेडपटासारखा वागू लागतो. तशा प्रकारे किती जरी ब्रह्मज्ञानी असला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये जर विकल्प उत्पन्न झाला, ज्ञानाचा अभिमान उत्पन्न झाला, तर तो म्हणले या ठिकाणी असणारा भ्रमित झाल्यासारखं अहंकार झाल्यामुळं त्याचं ज्ञान त्याच्याजवळ राहत नाही आणि त्याच्या सर्व ज्ञानाचा नाश होतो. अशा प्रकारे या ठिकाणी नाथराय सांगतात. व्यास अज्ञान भेद दृष्टी, मी सज्ञान ऐक्य पुष्टी, ऐसा विकल्प शुकाचे पोटी, स्त्रीवाक्यासाठी दृढ झाला. सुखाच्या मनामध्ये काय विचार चालू झालेला आहे, कारण त्या असणाऱ्या अप्सरांचं बोलणं ऐकलं होतं ना व्यासांच्या बरोबर. तुमच्याजवळ द्वैत आहे, शुकाजवळ द्वैत नाही, शुक या ठिकाणी ब्रह्मज्ञानी आहे, शुक जीवनमुक्त आहे, तुमच्यामध्ये भेद असल्यामुळे तुम्ही स्त्री आणि पुरुष भेद केला. हे ऐकल्यामुळं या ठिकाणी असणार शुक मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की माझे पिताश्री असणारे जे व्यास महर्षी आहेत ते कसे आहेत, अज्ञानी आहेत. व्यासाकडे भेदाची दृष्टी आहे, त्यांच्या दृष्टीमध्ये द्वैत आहे, त्यांना दोन दिसतं, एकरूप दिसत नाहीये. आणि मी कसं आहे, मी सज्ञान आहे, मी ज्ञानी आहे. जे जे देखी जे भूत ते ते मानी जे भगवंत, या न्यायानं समबुद्धी घेता समान श्रीहरी. अशा प्रकारे समदृष्टीनं मी पाहतो आहे. असा विकल्प जे असणाऱ्या शुकाच्या अंतःकरणामध्ये पोटामध्ये उत्पन्न झाला. आणि कशामुळे झाला, का अगोदर हा विकल्प शुकाच्या मनामध्ये होता का, तर हा विकल्प अगोदर शुकाच्या पोटामध्ये शुकाच्या अंतःकरणामध्ये नव्हता. पण झालं काय, तर त्या सहज असणाऱ्या त्या अप्सरा व्यासांना बोलत होत्या
आणि त्या व्यासांना बोलत असलेल्या स्त्रियांचं बोलणं शुकाने ऐकल्यामुळं एवढा मोठा महा अनर्थ असणाऱ्या शुकांचा झालेला आहे. दीप मालवल्या पाठी काजळीची पोहणी उठी वा देवी ज्ञान जाताची शेवटी अति गर्व उठी ज्ञानाभिमाने. पहा, नाथराय पुन्हा एक दृष्टांत देऊन सांगतात. ज्ञान नाहीस झाल्यानंतर काय होतंय, तर जसं आता लाईटी म्हणजे विजेवरच्या दिवे आले, पण पूर्वीच्या काळी तेला असणाऱ्या समयीमध्ये तेल वात लावून दिवे लावले जायचे. पुन्हा ते काय रॉकेलचे दिवे आले. पण ज्या वेळेला दिवे तसे लावले जायचे आणि लावलेला दिवा ज्या वेळेला फुंकला जायचा, विजवला जायचा, दिवा विजवल्यानंतर काय व्हायचं, तर आपण सर्वांनी जवळजवळ तो अनुभव घेतलेला आहे. दिव्याची वात जर मालवली, दिवा विजवला, तर त्या वातीतून धूर निघतो आणि तो धूर नाकाला नकोसा वाटतो. मग ज्या वातीनं आतापर्यंत घराला प्रकाश दिला, तो प्रकाश नाहीसा झाला की त्या वातीतून येणारा धूर नकोसा वाटतो, घाण वाटते. तशा प्रकारे कारण ज्ञानदीप लावू जगी, दीप म्हणजे एक ज्ञानरूपी दिवा आहे तो, आणि ज्ञानाचा दिवा विजला की अहंकाराचा वास त्या ठिकाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे ज्ञान नाहीस झाल्याबरोबर अति गर्व उठी ज्ञानाभिमाने. नुसता गर्व म्हटलं नाही नाथरायाने या ठिकाणी, अति गर्व. कारण अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे, माझ्यासारखं कुणालाच जमत नाही, अशा प्रकारे गर्वाचा ताठा या ठिकाणी असणारा उत्पन्न होतो. आणि म्हणून संतांनी आपल्याला सांगितलेलं, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. ज्ञान, माझ्याकडे ज्ञान आहे हा जर गर्व झाला तर तो ते ज्ञान असून काही एक उपयोगाचं होत नाही. या ठिकाणी काय होतं, तर उलट म्हणले असणारा अभिमानामुळं ज्ञानाचा नाश होतो. नाथराय सांगतात, स्वयबुद्धीचे विवेक ज्ञान विकल्प मात्रे होय क्षीण. गुरुवाक्य अति निपुण ते ज्ञान पूर्ण निश्चये. पहा नाथराय म्हणतायत, जे स्वयंबुद्धीचे विवेक ज्ञान. कारण आपण आजकाल म्हणतो काय असणार, गुरु केलाच पाहिजे का. कारण गुरु श्री गुरु आणि सद्गुरु, गुरुचे 3 प्रकार आपल्याला करता येतात किंवा संतांनी केलेले आहेत. गुरु म्हणजे ज्याच्याकडून आपण जो गुण घेतला, जे ज्ञान, कारण आमच्या दत्त महाराजांनी तर 24 गुरु केले, तसं ज्याच्याकडून जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं त्याला गुरु समजावं. ज्यांच्याकडून पारमार्थिक ज्ञान प्राप्त होतं त्यांना श्री गुरु मानावं, आणि ज्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त होतं त्यांना सद्गुरु म्हणावं. पण गुरूंच्या शिवाय स्वतःच्या बुद्धीनं जर ज्ञान प्राप्त झालं असेल, विवेक जरी असणार प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं असेल, पण ते स्वबुद्धीनं असेल, तर त्याची अवस्था काय होते, तर थोडा जरी विकल्प झाला तर ते ज्ञान लगेच क्षीण होतं, नाहीच होतं. कारण माझ्यासारखं कोणाला जमत नाही, त्यातून पहिलं एक असतं, मी कुणाकडे शिकलो नाही, मला कोणी शिकवलं नाही, मी माझ्या बुद्धीनं शिकलो, माझ्या डोक्यानं, माझ्या अकलीनं मी एवढं सगळं ज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणजे इथंच विकल्प होतो, आणि विकल्प झाल्यामुळं असणारं ज्ञान नाहीच होतं. त्याच्या उलट गुरूंच्या मुखातून जर ते ज्ञान घेतलं तर ते कसं, अति निपुण. गुरु हे कसे असतात, तर ते ज्ञानी असतात, कारण त्यांच्याकडे अनुभव असतोय. अनुभव आले अंगात ते या जगा देत असते. गुरु सांगतात ते कसे अनुभवानं सांगितलेलं असतं, आणि ते सांगतात ते निश्चयानं सांगत असतात. आणि म्हणून ते ज्ञान म्हणले ज्या वेळेला प्राप्त होतं त्या ज्ञानाला विकल्प त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, आणि विकल्प जरी शिरला तरी ते ज्ञान
क्षीण होत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी असणारे विश्वामित्र रामरायांना सांगू लागलेले आहेत. जो ज्ञान अनुभव गुरूंचे ठाई, ते ज्ञान अति अक्षयी, वा. विकल्प नारी घेते ठाई, अति अनपाई गुरु ज्ञान. बघा, जो ज्ञानानुभव गुरुचे ठाई, कारण गुरूंच्या जवळ जे ज्ञान असतंय ना, ते कसं असतंय, अनुभव घेतलेला असतो. ते काही सहज नुसतं वाचून सांगितलेलं नसतंय, स्वतः अनुभव घेतलेला असतो. मी मागाच बोलून गेलो, भावे विन देव न कळे निसंदेह, आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय अनुभव प्राप्त होत नसतं, आणि गुरूंच्या मुखातून आलेल्या वाक्याशिवाय जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान व्यर्थ असतंय, वाया असते, काही उपयोगाला येत नाही. गुरुकडून जे ज्ञान प्राप्त होतं ते अनुभवानं सिद्ध झालेलं ज्ञान असतं, आणि म्हणून आपण सहज म्हणतो अनुभव हीच खात्री. त्याप्रमाणे गुरुकडून मिळालेलं जे ज्ञान असतंय ते ज्ञान कधीही नाश पावत नाही. मुळात गुरुकडून घेतलेल्या ज्ञानाच्या जवळ संशय किंवा विकल्पच येऊ शकत नाही. कारण अशा प्रकारेच गुरुनी शिकवताना किंवा ज्ञान देताना दिलेलं असतं. कारण आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. जे सद्गुरू असतात ते काय करत असतात, जे ज्ञान आपल्याकडे आहे ते परिपूर्णतेनं आपल्या शिष्याला देतात, आणि त्यामुळं गुरुंनी दिलेल्या ज्ञानामुळं असं नुकसान करणारं, अनर्थ करणारं, विकल्पासारखे अपाय किंवा कुठल्याही गोष्टीचं आपल्या शिष्याला दुःख होईल अशा प्रकारचं ज्ञान गुरु आपल्या असणाऱ्या शिष्याला कधीच देत नाहीत. आणि म्हणून गुरूंकडून मिळालेले जे ज्ञान असतंय ना, ते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असतं. अशा प्रकारे विश्वामित्र रामरायांना बोलू लागलेले आहेत. गुरु वाक्य विनते ज्ञान, ते क्षय रोगी जन्मले जाण, विकल्प मात्रे सांडी प्राण, तीक्ष्ण अपाई. पहा, गुरुवाक्ये विन जे ज्ञान, ते क्षयरोगी जन्मले जाण. विश्वामित्र म्हणतात, रामराया, गुरूंच्या मुखातून जर ज्ञान प्राप्त झालं नसल तर ते ज्ञान असून उपयोग नाही, त्याला ज्ञान नाही, उलट अज्ञानच म्हटलं पाहिजे. कारण ते जे ज्ञान प्राप्त झालेलं असतंय ते कसं अर्धवट असतंय, क्षयी, क्षयरोगी. क्षय म्हणजे नाश पावणार, कधी नाही कधी त्याचा नाश होतोच. कारण आपल्याला माहिती आहे क्षयरोग झालेल्या असणाऱ्या माणसाची अवस्था काय असते, तर तो नक्कीच जाणार आहे, थोड्याच दिवसात जाणार आहे, हे माहित असतं. म्हणजे थोडा जरी त्रास त्याला झाला तरी तो सहन होत नाही. तशा प्रकारे गुरुशिवाय प्राप्त झालेलं जे ज्ञान असते ना, थोडा जरी विकल्प झाला, थोडा जरी भ्रम झाला तर ते ज्ञान नाहीच होतं. थोडा विचार करा, गुरूंकडून अनुभव घेण्याऐवजी आपल्या बुद्धीनं जर आपण एखाद्या असणारी गोष्ट करायला शिकलो आणि तेवढ्यात दुसरा माणूस तिथं आला आणि त्यानं सांगितलं, नाही नाही हे असं करण्यापेक्षा जर तो असं केलं असतं तर ते लवकर झालं असतं, चांगलं झालं असतं आणि टिकाऊ झालं असतं. स्वतःच्या बुद्धीनं केलेलं कार्य त्यात जर तिसऱ्या माणसानं येऊन काही बोललं तर लगेच आपल्या मनामध्ये विकल्प होतो, अरे खरंच की आपण असं केलं असतं तर व्यवस्थित झालं असतं. पण हेच ज्ञान जर आपण गुरुकडून शिकलेलो असेल तर त्यावेळेला आपल्याला ठाम विश्वास असतो की माझ्या गुरुने मला हे काम अशा पद्धतीने करायला शिकवलंय आणि तशा पद्धतीने केल्यानंतर मला सुख प्राप्त होणार आहे किंवा सुख मिळणार आहे आणि काम लवकर आटोपणार आहे. मग हे कशामुळं, तर गुरुकडून मिळाल्यामुळं. पण गुरुकडून नाही घेतलं तर त्यामध्ये असणार काय होतं, तर त्रासच होतो. अशा प्रकारे असणारे विश्वामित्र रामरायांना बोलतात, आचार्यवान पुरुषो वेद, हे वेद
वाक्य प्रसिद्ध, गुरु वाक्य ज्ञान विशुद्ध, प्रज्ञा प्रबुद्ध. पहा काय म्हणतायत विश्वामित्र रामरायांना. तर म्हणले आचार्यवान पुरुषो वेद. हे ज्याने ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू आहे, आणि जो श्रोत्रिय आहे. श्रोत्रिय म्हणजे बहुश्रुत, बरेच जणांकडून ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. पूर्ण ज्ञान ज्या गुरुने प्राप्त करून घेतलेलं आहे. पुन्हा ब्रह्मनिष्ठ आहेत म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, आणि त्यातूनही पुन्हा जे गुरु कृपाळू आहेत, अशा गुरूंकडून जर अनुभव घेतला असेल तर तोच जीव, तोच पुरुष या ठिकाणी असणार काय करतो, तर परमात्म्याला जाणतो. आणि परमात्म्याला जाणणं म्हणजे तर काय, मी कोण. कारण आधी शून्य शोधीजे मग ब्रह्मपद पाहिजे. स्वतःला अगोदर ओळखावं आणि मग दुसऱ्याला ओळखावं. म्हणजेच स्वतःला ओळखलं की भगवंताला ओळखायला वेळ लागत नाही. त्याप्रमाणे हे जे काही वेदांचं वाक्य आहे ना, ते वेदांचं वाक्य नुसतं स्वतः वेद पाठ करून उपयोग होत नाही. तर वेदांची जी वाक्य आहेत, ज्याला महावाक्य म्हटलं जातं, ते महावाक्य आता आपण बघतो, गायत्री मंत्र असेल किंवा आपले रामरक्षा असेल, हनुमान चालीसा असेल, असे जे महामंत्र आहेत किंवा वेदांतले महामंत्र आहेत, महावाक्य आहेत, ते कुठेही आपल्याला रस्त्यावर ऐकायला मिळतात. म्हणून काय ते ऐकायला मिळलं म्हणजे ते ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्याचा अनुभव आपल्याला आला, असं होतं का, तर कदापि शक्य होत नाही. मग त्यासाठी काय आहे, तर आपल्याला ते ज्ञान आपल्या असणाऱ्या सद्गुरूच्या मुखातूनच प्राप्त व्हावं लागतं. आणि सद्गुरू सुद्धा ते ज्ञान कोणाला देतात, तर कोणाला या एरिया गैर्याला असं महावाक्य किंवा ब्रह्मज्ञान सद्गुरू शिकवत नाहीत. अधिकार तैसा दावीला मार्ग, चालत आहे मग कळू येईल. ज्याचा जेवढा अधिकार आहे तेवढंच त्याला दिलं जातं. कारण साधं उदाहरण लक्षात घ्या, जर पहिलीच्या वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आणि त्याला जर 10वीचा पेपर लिहायला दिला, तर त्याला तो सुटणार आहे का, नाही. मग त्याला काय मूळ अक्षर क ख पासूनच सुरुवात करावी लागणार आहे. तशा प्रकारे सद्गुरू सुद्धा काय करतात, आपल्या शिष्याची योग्यता किती आहे, त्याला आपण जे ज्ञान देतोय ते ग्रहण करणे एवढी त्याची योग्यता आहे का, बरं ग्रहण केलं तर ते साठवण्याची हिंमत त्याच्यामध्ये आहे का, अशा प्रकारे सर्व विचार करून असणारे असे सद्गुरू आपल्या शिष्याला म्हणले त्या महावाक्याचा उपदेश करतात. आणि त्या उपदेशामुळं मग असणारी श्रेष्ठ अशा प्रकारची बुद्धी या असणाऱ्या शिष्याची होते किंवा त्या जीवाची होते. अशा प्रकारे सविस्तर असणारे विश्वामित्र रामरायांना सांगू लागलेले आहेत. गुरु वाक्य वीण सर्वथा, ज्ञानासी हे विकल्पता, हेची शुकाची व्यवस्था, व्यासासी सर्वथा कळो आली. पहा, गुरु शिवाय जे ज्ञान प्राप्त होतं ना, ते ज्ञान कसं असतंय, आपल्या भाषेत त्याला आपण पोपटपंची म्हणतो. शुकाचे ब्रह्म ज्ञान विकल्प पाळण्याची चाल नका लावू माऊली, पाळण्याची चाल नका लावू. शुकाचे ब्रह्मज्ञान विकल्प वाक्य झाले क्षीण, शुक झाला ज्ञानहीन, ते व्यासासी चिन्ह कळो सरले. शुकाकडे ब्रह्मज्ञान आहे, पण हा जो विकल्प आहे, आणि म्हणूनच नाथरायने एक ठिकाणी लिहिलेलं बा, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. विकल्प जवळ आला की वाईट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शुकाकडे असणारे जे ब्रह्मज्ञान होतं, त्या ब्रह्मज्ञानाचा म्हणजे नाश झाल्यासारखा, क्षीण झालंय, जर्जर झालंय ते, त्या ज्ञानामध्ये ताकद राहिलेली नाही. आणि त्यामुळं शुक हा कसा झालाय, ज्ञान असून सुद्धा ज्ञानहीन झालेला आहे. ही जी शुकाची लक्षणं आहेत, ही सर्व शुकाची लक्षणं व्यासांना कळून आली. आणि हे सगळं कळल्यानंतर
व्यासाने काय विचार केलेला आहे? व्यास जाणे भेद ज्ञान, तोची भेद्य भेद सर्वज्ञ, हे सुखासी न कळे चिन्ह तेने विकल्प पूर्ण दृढ धरिला. बघा असणारे नाथराय तुम्हासाठी सांगतायत आणि विश्वामित्र रामरायाला म्हणतायत, रामा ऐक म्हणले. शुकाची अवस्था काय झाली, कशा काय वाटत होतं शुकाला? की व्यास जाणे भेद ज्ञान, म्हणजे या ठिकाणी व्यासांना भेदाचंही ज्ञान होतं आणि अभेदाचंही ज्ञान होतं. म्हणजे भेदामध्ये आणि अभेदामध्ये सुद्धा सर्वज्ञ होते. भेद झाल्यानंतर काय होतं आणि अभेद अवस्था असल्यानंतर काय होतं, म्हणजे अंतःकरणामध्ये द्वैत असल्यावर काय होतं आणि अंतःकरणामध्ये अद्वैत असल्यानंतर काय होतं, हे सर्व असणाऱ्या व्यासांना माहित होतं. जसं आपण म्हणतो किंवा संतांनी लिहिलेलं आहे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, किंवा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा. मग आपण म्हणतो ना, तुकाराम महाराज भक्त होते, पांडुरंग परमात्मा देव आहे. मग देव आणि भक्त हे तसं पाहिलं तर द्वैत आहे. द्वैत म्हटलं तर ते योग्य आहे का? पण अशा ठिकाणी द्वैत असावंच. कारण नामदेवरायांनी सुद्धा सांगितलं, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. मग इथं मी आणि तू हे द्वैत आलंच ना. तिथंच दुसऱ्या ठिकाणी सांगितलं जातं, मी तू पण जाऊ दे दुरीने एकची घोंगडी पांघरू हरी. म्हणजे भेदाभेद, भेद कुठं असावा आणि भेद कुठं नसावा याचं परिपूर्ण ज्ञान व्यासांकडे होतं. आणि हे व्यासांचं लक्षण शुकाला लक्षात आलेलं नव्हतं. आणि म्हणून शुकाच्या अंतःकरणामध्ये हा असणारा विकल्प परिपूर्णतेनं भरलेला होता. हा विचार किंवा हे ज्ञान किंवा हे असणारा जाण व्यासांना झाले. व्यास शुका लागी अति आसक्ता, क्षण म्हणे परत, तोची झाला विकल्प युक्त, त्यावरी परत न म्हणे व्यास. बघा आता मगाच्या ओळीमध्ये आपण हेच शब्द ऐकलं होतं, व्यास शुकाला गे अति आसक्त. मगा पुत्रार्थी आसक्त म्हणलं होतं, पण आता इथं नाव घेतलं. व्यास आपल्या मुलासाठी अति आसक्त होते. कारण आपल्याला माहित आहे आपला तो बाब्या, आपल्या मुलांसाठी आपल्या लेकरांसाठी आपल्याकडे आसक्ती, प्रेम, माया, ममता असतेच. आणि त्यामुळं अति आसक्त प्रेम असण्यामुळं क्षणोक्षणाला वेळोवेळेला व्यास महर्षी त्या असणाऱ्या शोकाला हाक मारतात, अरे बाबा शोका परत ये, शोका परत ये. आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत त्या अप्सरांचं बोलणं शोकानं ऐकलेलं नव्हतं तोपर्यंत तो असणारा कसा होता, अद्वैतवादी होता. अद्वैत होतं, त्याजवळ विकल्प नव्हता, भ्रम नव्हता. पण त्याला विकल्प झाल्याबरोबर हे व्यासांच्या लक्षात आल्यानंतर व्यासांनी शुकाला पुन्हा परत ये म्हटलं नाही. आता मग शुकाला परत ये म्हणायचं व्यासाने बंद केलं. आणि व्यास महर्षी आपल्या अंतःकरणामध्ये काय विचार करतात? व्यास अंतर्यामी आपण, जाणून शुकाचे ज्ञान क्षीण, जेणे पाव ज्ञान संपूर्ण, ते कृपेने आपण सत्संग सांगे. या ठिकाणी शुकाचं असणारं ज्ञान विकल्पामुळं नाहीस झालेलं आहे. हे व्यासांनी आपल्या अंतःकरणामध्ये ओळखलं गेलं, त्याचं ज्ञान क्षीण झालेलं आहे. मग आता जे ज्ञान त्या शुकाला परत प्राप्त व्हायसाठी काय करावं लागल? म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. किंवा या ठिकाणी असणारे आईशा संता शरण जावे, जनी म्हणे त्यांना द्यावे. संतांच्या संगतीला गेल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती, अविकल्प ज्ञानाची प्राप्ती होत नाही.
ज्याला ब्रह्मज्ञान म्हटलं जातं ते कोणाकडे प्राप्त होतं? संतांकडं. कारण आईसा संतांचा महिमा आणि झाली बोलायची सीमा. संतांकडे जे ज्ञान प्राप्त होतं ते एक वेळेस भगवंताकडे सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. मग त्या संतांच्या कृपेमुळं, सत्संगामुळं या शुकाला काहीतरी ज्ञान प्राप्त होईल, त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा विकल्प नाहीसा होईल, याचा विचार व्यास महर्षी करू लागले.